दुसऱ्या दिवशी रुद्र लवकर उठला आणि फ्रेश होण्यासाठी गेला. वेदांगी रात्री सोफ्यावर झोपली होती, पण रुद्र एक पण शब्द न बोलता जाऊन बेडवर झोपला होता. दारावर थाप पडली आणि वेदांगीची झोप मोड झाली. तिने बेडवर बघितलं तर रुद्र नव्हता. बाथरूममधून आवाज येत होता. तिने उठून कपडे नीट केले आणि जाऊन दार उघडलं. समोर तिच्या सासूबाई होत्या. काय ग, आत्ता उठलीस का? आई, हो आई, सॉरी, आज थोडं उशीर झाला, वेदांगी मान खाली घालत बोलली. बरं, लवकर तयार होऊन नाश्त्यासाठी खाली या दोघे. आई, हो आई. वेदांगी दार लावून रूममध्ये आली तर रुद्र फ्रेश होऊन बाहेर ड्रेसिंग टेबलवर त्याची तयारी करत होता. तिने पण काही न बोलता आपले कपडे घेतले आणि फ्रेश होण्यासाठी गेली. बाहेर आली तर रुद्र नव्हता रूममध्ये. ती पण खाली नाश्ता करायला आली. या सुनबाई, बसा आणि नाश्ता करा, आप्पा हसत बोलले. त्यांना बघून वेदांगीला अजून राग येत होता. रुद्र, तुम्ही कधी जाणार आहात? आप्पा, संध्याकाळची अपॉइंटमेंट घेतली आहे. रुद्र खातच बोलला. चालेल. आप्पा तिथे बसलेल्या बाकी 3 जणांना हे कळतच नाही आप्पा कशाबद्दल बोलत आहेत. त्यांना वाटलं कामाबद्दल बोलत आहेत. रुद्र नाश्ता करून रूममध्ये येतो. वेदांगी बेडवर डोळे बंद करून बसली होती. रोज रूममध्ये तिच्या मधुर बोलण्याची सवय झाली होती या रूमला, पण दोन दिवस फक्त शांतता होती. वेदांगी, संध्याकाळी आपल्याला हॉस्पिटलमध्ये तपासणी करायला जायचं आहे, तर तयार राहा. कोणत्याही प्रकारचं कारण नको आहे मला. रुद्र असं बोलून रूममधून बाहेर पडला. वेदांगी डोळे बंद करून बसली होती. तिच्या डोळ्यातून अश्रू वाहू लागले होते. ती कोणाला याबद्दल सांगू पण शकत नव्हती. तिची फॅमिली मिडल क्लास होती. त्यांच्याकडे जाऊन त्यांच्यावर ओझं नव्हतं बनायचं तिला. त्यांनी खूप मुश्किलीने तिला लहानाचं मोठं केलं होतं, योग्य शिक्षण दिलं होतं. त्यासाठी तिच्या आईबाबांनी खूप कष्ट घेतले होते. आता पण गेली असती तर त्यांनी तिला समजून घेतलं असतं, पण आता तिला तिच्या बाळाची पण जबाबदारी त्यांच्यावर द्यायची नव्हती. रुद्र संध्याकाळी घरी आला आणि रूममध्ये निघून गेला, तर रूममध्ये कोणी नव्हतं. त्याला वाटलं वेदांगी खाली काम करत बसली असेल. तिला सवय होती नोकर असताना सगळ्यांचं सगळं करायची. तो जाऊन फ्रेश झाला आणि कॉल करून मेड करून कॉफी मागवली. कॉफी आल्यावर त्यांनी त्या मेडला विचारलं वेदांगीला रूममध्ये पाठवून दे, पण तिच्याकडून कळलं ती खाली किचनमध्ये नव्हती. रुद्रनी तिला कॉल केला पण कॉल लागत नव्हता. त्यांनी रागात बाजूची फुलदाणी फोडली आणि रागात खाली गेला. वेदांगी, वेदांगी, मोठ्या आवाजात तो आवाज देऊ लागला. काय झालं? वेदांगीला कशाला हाक मारतोयस? आई आवाज ऐकून किचनमधून थोडं पळत आल्या. तिला बोलव लवकर, काम आहे माझं. तो राग कंट्रोल करत बोलला, पण ती तर दुपारपासून रूममधून बाहेरच आली नाही. जेवताना पण बोलवलं पण दार खोललं नाही तिने. मला वाटलं झोपली असेल म्हणून नाही जास्त लक्ष दिलं. आई पण काळजीने बोलल्या. काय? ती दुपारपासून जेवली नाही आणि आता रूममध्ये पण नाही. कुठे गेली ही? रुद्रचा राग आता काळजीत रूपांतर झाला होता. रुद्र सगळ्या घरात शोधून येतो, वेदू कुठे नसते. आई आणि काकी पण बाहेर गार्डन आणि लॉनवर बघतात. रुद्र सोफ्यावर डोकं पकडून बसतो. वेदू, कुठे गेलीस यार, मला सोडून? रुद्र खरं सांग, तू काही बोललास का तिला? ती अशी रागात जाणारी पोरगी नाही. आई रागात रुद्रला बोलल्या. मी काहीच नाही बोललो आई. रुद्र आता रडायला आला होता. किती पण झालं तरी पहिलं प्रेम होती ती, त्याचा जीव होता. आता जरी मुलगा हवा असा हट्ट केला असेल तरी प्रेम नाही विसरता येत ना. आई कुठे गेली असेल ग माझी वेदू? रुद्र आईच्या गळ्यात पडून रडतो. काय चाललंय इथे? कडक आवाजात आप्पा बोलतात. रुद्र आप्पांना बघून लांब होतो आईजवळून. आम्ही काय विचारतोय, काय चाललंय? कोणी मेला आहे का जे तुम्ही भरल्या घरात रडत आहात? बायको घर सोडून गेली, जग नाही एवढं रडारडी करायला. आणि जी मुलगी आमच्या घराला वंशाचा दिवा नाही देऊ शकत, असल्या पोरीला काय घेऊन नाचू आम्ही? गेली तर गेली,
आम्ही दुसरे लग्न लावून देऊ. आप्पा बोलले आणि तिथून निघून गेले. पण रुद्र आणि बाकी घरचे त्यांचं बोलणं ऐकून शॉक झाले. आप्पा असं काही बोलतील असं कोणी विचार पण केला नव्हता. आई मी चुकलो ग, मला माझी वेदू पाहिजे. रुद्र आईच्या मांडीवर डोकं ठेवून रडत बोलतो. काय झाले आहे नक्की? काय चूक केली आहेस? आई शांत होत विचारतात. आई मी आप्पाचं ऐकून मी मुलगा पाहिजे मुलगी नको म्हणून तपासणी करायला जाणार होतो. आई आणि काकी दोघींना त्याचा आणि जास्त आप्पांचा राग येत असतो, पण त्या सध्या काही करू शकत नव्हत्या. आई मी तिच्या घरी कॉल करू का? ती तिथे गेली असेल तर? रुद्र आठवून बोलतो. नाही, ती तिच्या घरी नाही जाणार. आई मी काय करू आता? आई मला पाहिजे माझी वेदू. तिला शोधणं सोपं नव्हतं. जर आप्पाची मदत घेतली असती तर नक्कीच लगेच भेटली असती, पण ते मदत करणार नाहीत माहीत होतं. त्याला तर असं वाटू लागलं की त्यांनीच तर तिला गायब नाही ना केलं. रुद्र रडत बोलला आणि रूममध्ये जाताना विचार करू लागला. त्यांनी परत तिला फोन लावणं सुरू ठेवलं, उचलाल म्हणून तरी. आशा घेऊन तो बसला होता. रात्र त्यांनी तिची हसरी फोटो फ्रेम हातात घेऊन रडत काढली होती. सकाळी तो तसाच झोपून गेला. कधी त्याला झोप लागली हे कळलं सुद्धा नाही. आई आल्या. आई त्याला बघायला. रडून चेहरा सुकला होता. एका दिवसात आपल्या हसऱ्या लेकाला रडताना बघत होत्या, पण काही करू शकत नव्हत्या. वेदू आवाज आला तसं वेदांगीची तंद्री उडाली. काय ताई? तिने डोळे पुसत विचारलं. रडून स्वतःला त्रास करून घेऊ नकोस तू. सगळं ठीक होईल आता. फक्त तुझी आणि बाळाची काळजी घे, वाणी तिला समजावत बोलली. त्या दिवशी वेदांगीने वाणीला कॉल केला आणि सगळं सांगितलं. तिला आप्पाच्या वागण्याचं काही वाटलं नाही, पण रुद्र तो असं कसं वागू शकतो? त्याच्या विचारांची चीड आली आणि तिनेच वेदूला इथे तिच्याकडे बोलवून घेतलं, त्यांना धडा शिकवण्यासाठी. पण नेहमी मुलगी घरात तिला दोष लावणं हे सगळं बदल करण्यासाठी ती व्यक्ती मदत करत होती. सगळी कल्पना असून सुद्धा काहीच माहीत नाही असं दाखवलं जात होते. वेदू जाऊन आता 1 आठवड्याहून जास्त दिवस झाले होते. रुद्रनी त्यांच्या परीने खूप प्रयत्न केले होते, पण आता तो पण हारला होता आणि त्याच गोष्टी त्याच्या टेन्शनमध्ये तो सध्या दारूच्या आहारी गेला होता. एक दिवस असंच आप्पा एका मीटिंगवरून आले आणि रूममध्ये जात असताना त्यांना रुद्र दारू पिऊन येताना दिसला. रुद्र, आप्पा रागात बोलले. रुद्र त्यांना इग्नोर करून रूममध्ये गेला. लवकर काहीतरी करावं लागेल, नाहीतर मुलगा पण कामातून जायचा, आप्पा बोलून रूममध्ये गेले. आता वेदूला येऊन 3 महिने झाले होते. वाणी आणि तिचा नवरा प्रसाद तिची नीट काळजी घेत होते. सोबत वाणीची 1-1.5 वर्षाची मुलगी पण मामीसोबत दिवसभर सोबत असायची. इथे सगळे खुश होते. फक्त राहून राहून वेदूला रुद्रची खूप आठवण येत होती. तिला तिच्या पहिल्या भेटीची आठवण झाली. तेव्हा कोणत्या तरी जवळच्या आत्तेभावाचं लग्न होतं म्हणून रुद्र गेला होता. नाही तर त्याला असे कोणतेच लग्न किंवा प्रोग्राममध्ये सहभागी होण्याची इच्छा नसायची. आज गेला तेव्हा तिथे नवरीसोबत उभी असलेली तिची जवळची मैत्रीण त्यांच्या नजरी पडली आणि त्याची नजर काही हटली नाही. तिच्यात एवढा गुंतला होता की बाजूला वाणी कधी उभी राहिली कळलं सुद्धा नाही. वाणी खांद्यावर हात ठेवत बोलली. रुद्र स्वतःच्या धुंदीत बोलून गेला. अच्छा, आई आप्पांना सांगू का? वाणी बोलून त्यांच्या पाठीत मारते तेव्हा तो भानावर येतो. अगं असं काही नाही, तू काही पण बोलू नको, तो आप्पांच्या भीतीने बोलला. अच्छा ठीक आहे, मला वाटलं आवडली तुला, नाहीतर मी ओळखते तिला, जुळवून दिलं असतं, ती दात दाखवत बोलली. तो तिला बारीक डोळे करत बोलतो. बघतो, ठीक आहे मी जाते आईकडे, बोलून ती निघून जाते. त्यानंतर कसं रुद्र दिवस रात्र वाणीच्या पाठी लागून तिला ओळख करून दे असं बोलत होता. हे सगळे किस्से तिला वाणीकडून कळले होते. तिला खूप लाजल्यासारखं झालं होतं. आता ते आठवून तिला त्याची खूप आठवण येत होती. आज पण रुद्र दारू पिऊन आला होता. त्यासोबत बोलायचं नाही, त्यासोबत बोलायचं म्हणून आप्पा त्याची वाट बघत होते. रुद्र आला आणि त्याला चालायची पण शुद्ध नव्हती. तो कसा तरी चालत येत होता. आप्पांनी त्यांचा खूप राग येत होता, पण त्यासोबत बोलायचं म्हणून गप्प उभे होते. रुद्र
मला तुमच्यासोबत बोलायचे आहे. आप्पा समोर उभे राहून बोलले. माझ्यासोबत बोलायचं आहे? रुद्र नशेमध्ये काहीतरी बडबड करत होता. काय वेड्यासारखी अवस्था करून ठेवली. तुम्ही घरची इज्जत मातीत घालायची आहे का, बहिणी आणि बायकोसारखी? आता रागात आप्पा बोलले. तरीच बोललो, आप्पासाहेबांना अजून तरी त्याची प्रतिष्ठा वर प्रेम कसं नाही आलं? पण आता मोठ्यांनी बोलत होता. त्यांच्या आवाजांनी पूर्ण घरचे हॉलमध्ये आले होते. रुद्र, तुम्ही आज पण पिऊन आला आहात. आई काळजीने बोलत त्याच्या जवळ आल्या. मग काय करू मी अजून? मुलगा पाहिजे. या हट्टाने यांच्यामुळे माझी वेदू मला सोडून गेली. आता रुद्रचा रडका आवाज आला. रुद्र, तुम्ही आता जाऊन झोपा, उद्या बोलूया आपण. आई त्याला शांत करत बोलल्या. नाही आई, बोलू दे मला. फक्त यांच्या मान सन्मानामुळेच माझी वेदू आणि माझी ताई हे घर सोडून गेले. तिची काही चूक नव्हती, फक्त प्रेम केलं तिने. पण यांना यांच्या स्वार्थासाठी त्या मिनिस्टरच्या मुलासोबत तिचं लग्न लावायचं होतं. का तर लग्न झाल्यावर यांना ते मोठे पद देणार होते आणि त्या 10 जागी तोंड मारणाऱ्या मुलासोबत तिचं लग्न लावायचं होतं, फक्त स्वतःची पदवी वाढावी म्हणून. एवढा स्वार्थी माणूस नाही बघितला मी. पण तिने येणं वेळेस साखरपुड्याच्या दिवशी पळून जाऊन यांची प्रतिष्ठा घालवली म्हणून तिच्यासोबत संबंध तोडले. बरं झालं ती गेली इथे राहून, पण मुलीला मुलीसारखी वागणूक दिली नाही यांनी कधी. 2 शब्द तर दूर राहिले. पण रुद्र सगळा राग आज काढत होता. आप्पा रागात त्यांच्या कानाखाली देतात. तुमची एवढी हिंमत झाली की आपल्या वडिलांना सोबत कसं बोलायचं कळत नाही तुम्हाला? आप्पा रागात बोलतात. निघा आमच्या घरातून. जर आमच्या मर्जीने राहायचं असेल तर आप्पा रागात बोलतात आणि निघून जातात. मला पण इच्छा नाही तुमच्या घरात राहायची. मी पण जातो आता. रुद्र पण मोठ्यांनी त्यांच्या पाठवून बोलू लागला. रुद्र, तुम्ही शांत राहा आता. जाऊन झोपा, उद्या बोलूया आपण. भाऊजी, जरा यांना त्यांच्या रूममध्ये सोडा. आई काळजीने बोलतात. काका त्याला रूममध्ये घेऊन जातात. ताई, काय झालं आहे आपल्या घराचं? काकी रडत आईंना बोलतात. नको टेन्शन घेऊ, थोडा वेळ जाईल पण सगळं ठीक होईल. जाऊन झोप आता. आई बोलून रूममध्ये गेल्या. आता 7वा महिना चालू होता. त्रास, उलटी सगळं कमी झालं होतं, पण उठता बसता तिला त्रास होत होता. वाणी आणि प्रसाद तिला वेळेवर डॉक्टरकडे घेऊन जात होते. प्रसाद अगदी लहान बहिणीसारखी काळजी घेत होता. तिचे सगळे डोहाळे पुरवीत होता. प्रसाद एक इंटरनॅशनल कंपनीमध्ये मोठ्या पोस्टवर होता. स्वतःच्या मेहनतीने त्यांनी बेंगलोरला छोटा 2 मजली बंगला आणि कार घेतली होती. वाणीसोबत लग्न झाल्यावर इथेच शिफ्ट झाले होते दोघे. आणि वेदूचा कॉल आल्याबरोबर मुंबईला प्रसाद पहिल्याच विमानाने आला होता तिला घेऊन जायला. वेदू, दूध पिऊन घे. वाणी तिला बोलत बाजूला बसते. ताई नको, आत्ताच नाश्ता केला आपण. वेदू दूध बघून तोंड वाकडं करते. तुझे नखरे माहीत आहेत मला, गुपचूप पिऊन घे. वाणी दम देत बोलते. वेदू तोंड पाहून दूध पिऊन घेते. गुड गर्ल. वाणी हसत बोलते आणि वेदू पण हसायला लागते. तिला दूध बघून रुद्रची आठवण आली. त्याला पण दूध कधी आवडत नव्हतं. वेदू नेहमी जबरदस्ती त्याला दूध द्यायची, पण त्याची चिडचिड व्हायची. आता बाळाला पण त्याच्यासारखं दूध आवडत नाही. आठवून तिला पुन्हा रुद्रची आठवण आली. रुद्र सकाळी उठतो तर त्याचं डोकं खूप भारी झालं होतं. तो तसाच उठून बेडवर बसतो. आज 7 महिने झाले होते वेदू जाऊन. त्याचं पिणं चालूच होतं. कामात लक्ष नाही म्हणून आई ठरवतात आज त्यांच्यासोबत बोलायचं. रोज असं वागणं बघून त्यांना अजून काळजी वाटत होती त्याची. आप्पांशी बोलायचं नाही म्हणून तो उशिरा घरी येत होता आणि दिवसभर रूममध्ये राहत होता. हे घ्या, बरं वाटेल तुम्हाला. आई समोर लिंबू पाणी पकडत बोलतात. थँक्स आई. तो पिऊन झालं का बोलतो. रुद्र, असं किती दिवस चालेल? कामाकडे लक्ष देत नाही तर नाही, पण आज तुम्ही तर रोज दारू पिऊन येता. वेदू आली आणि तिने असं बघितलं तर कसं वाटेल तिला? आई समजावत बोलल्या. रुद्र 2 मिनिटं शांत राहतो. त्याला आईचं बोलणं पटत होतं. त्याची वेदू असती तर तो असं कधीच वागला नसता. त्यांनी ठरवलं वेदूला पण एकीकडे शोधायचं आणि कामावर पण लक्ष देण्याचं निश्चित केलं. रुद्र मस्त तयार होऊन आरशात बघत होता. त्याला बेडच्या पाठचं त्याचा आणि वेदूच्या लग्नाचा फोटो दिसतो. फोटोग्राफरनी लक्ष नसताना काढला होता. तो जाऊन त्याच्या समोर उभा राहतो. वेदू,
मी चुकलो अगं. तुझ्या आणि आपल्या बाळासोबत खूप वाईट वागलो. अगं पण खरं बोलू, आता मुलगी झाली ना आपल्याला, तरी तिला एकदम राजकुमारीसारखं ठेवेन. कोणाची वाईट नजर पण ठेवू देणार नाही मी तिच्यावर. फक्त तू आणि आपलं बाळ घरी या. मी नाही राहू शकत तुमच्याशिवाय. रुद्र रडत फोटोकडे बघत बोलतो. त्याला बोलवायला आलेल्या आईला पण भरून येतं आपल्या लेकाची अशी अवस्था बघून. त्या डोळे पुसत आत येतात. रुद्र, झालं तुमचं? नाश्त्यासाठी सगळे वाट बघत आहेत. आई, हो झाली माझी तयारी. येतच होतो मी आता खाली. तू पुढे हो, मी येतो. रुद्र बोलून बॅगेत लागणाऱ्या वस्तू भरतो. हो चालेल, आई बोलून निघून जातात. आज वाणी आणि वेदू हॉस्पिटलमध्ये चेकअपसाठी जातात. आज तिला स्क्रीनवर बाळाची पूर्ण कृती दिसत होती. ती बघून तिला एवढा आनंद झाला की त्या बाळाला आपण कधी एकदा हातात घेऊ असं झालं होतं. तिचे तर डोळे भरले होते समोर मशीनवर बाळ बघून. मिसेस पाटील, तुमचं बाळ बघा, खूप मस्त वाढ होत आहे. अशीच अजून 2 महिने काळजी घेत जा. भरपूर खात जा. रोज दूध घ्या. अजून ताकद येत जाईल. डॉक्टर सूचना देत बोलतात. हो डॉक्टर, वेदू हसत बोलते. मी काही मेडिसिन देते त्या घ्या आणि योगा आणि वॉक करत जा रोज. डॉक्टर बोलून निघून गेली. बघितलं, डॉक्टर पण बोलले रोज दूध घेण्यासाठी. बाळ पण बाबासारखं नाटकी झालं आहे. त्याला पण दूध अजिबात आवडत नाही. वाणी हसत बोलते. वेदूला पोटात किक केल्यासारखं जाणवतं. ताई बघा तुम्ही, बाबासारखं बोलतात आणि बाळाचे होकार देत लात मारली. वेदू हसत बोलली. वाणी परत पोटावर हात ठेवत बोलते. बाबांची लाडकी. तेव्हा परत बाळ किक मारतो. ते बघून परत वाणी आणि वेदू हसतात आणि वेदू नीट कपडे करत वाणीसोबत घरी जाते. रुद्र खाली येतो तर सगळे शांतपणे नाश्ता करत होते. रुद्रला ऑफिससाठी तयार झालेलं बघून काका काकी आणि आप्पांना बरं वाटतं. हीच संधी साधून रुद्रसोबत बोलायचं आप्पा मनात ठरवतात. काकी, मस्त झाले आहेत पोहे. रुद्र खूप महिन्यांनी पोटभर खात होता. तुला आवडतात ना म्हणून आवडीने केले आहेत. पोटभर खा. काकी अजून त्याला वाढत बोलतात. रुद्र, आणि तुमच्यासाठी एक स्थळ आणलं आहे. मुलगी चांगली आहे. तिला तुमच्याबद्दल सगळं माहीत आहे. तर पुढे काही प्रॉब्लेम नाही, आप्पा बोलतात. आणि रुद्र सकट सगळे त्यांच्याकडे रागाने बघतात. मिस्टर राजू पाटील, तुम्ही माझी चिंता अजिबात करू नका. माझं बघायला मी समर्थ आहे. असं बोलून रुद्र रागात ऑफिससाठी निघून जातो. ताई, ताई, वेदांगीचा कळवळण्याचा आवाज कानी पडताच वाणी आणि प्रसाद पळत रूममध्ये जातात तिच्याकडे. वेदू जेव्हा रूममध्ये येते तेव्हा रुद्रच्या विचारात असताना वेदूचा कशात तरी पाय अडकतो. तो नेमकी पोटावर पडते. वाणी आणि प्रसाद तिची अवस्था बघून एवढे घाबरतात की त्यांना पटकन काय करायचं हे लक्षातच येत नाही. ते पळत पळत तिच्या जवळ जातात. वाणी तिला नीट करत मांडीवर झोपवते. ताई, माझं बाळ. वेदूला खूप त्रास होत होता, पण तिला बाळाची खूप काळजी लागली होती. त्याही परिस्थितीमध्ये तू शांत हो. काही नाही होणार तुझ्या बाळाला. वाणी तिला शांत करत बोलते. पण ती पण चांगलीच घाबरली होती. वाणी, मी गाडी काढतो. तू हळूहळू तिला बाहेर घेऊन ये. प्रसाद बोलून पळत बाहेर जातो. मामीला काय झालं? ती का रडते आहे? वाणीची मुलगी वेदूला रडताना बघून स्वतः रडायला लागली. काही नाही झालं, तू जाऊन झोप. वाणी तिला समजावत वेदूला जवळच हॉलमध्ये घेऊन येते. प्रसाद पुढे येत तिला आधार देत गाडीत बसवतो. रुद्र झोपेत जोरात ओरडतो. त्याला खूप वाईट स्वप्न पडले होते, ज्यात वेदूचा हात त्याच्या हातून निसटून जात होता. त्याच भीतीने तो वेदूच्या नावाने ओरडत उठला. रात्रीचे 2 वाजले होते. त्यांनी घाबरत चेहऱ्यावर आलेला घाम पुसला. झोप तर आता उडाली होती. तो बाहेर गार्डनमध्ये जाऊन बसला होता आणि त्यांची गोड आठवणी आठवू लागला होता. वेदूला हॉस्पिटलमध्ये आणलं होतं, पण तिला खूप त्रास होत होता. आता तर तिचे डोळे पण बंद होत आले होते. वाणी तिला जागा ठेवण्याचा पूर्ण प्रयत्न करत होती. वेदू, बाळा, थोडा त्रास सहन कर. डॉक्टर. वाणी वेदूला धीर देत डॉक्टरला आवाज देत होती. ताई, माझं बाळ, त्याला काही नाही ना होणार? वेदू रडत त्रासात तिला आता फक्त तिच्या बाळाची काळजी होती. काही होणार नाही तुम्हाला, काळजी करू नका. डॉक्टर, लवकर काहीतरी करा. वाणी वेदूला ओटीमध्ये घेऊन गेल्यावर
डॉक्टरांना विनंती करू लागते. त्यांचा 7वा महिना असल्यामुळे आणि रक्त खूप गेल्यामुळे दोघांच्या जीवाला धोका आहे. आम्ही आमचा पूर्ण प्रयत्न करू. डॉक्टर असं बोलून ओटीमध्ये गेले. प्रसाद काय होऊन बसला आहे. बाळांनी अजून जन्म पण घेतला नाही आणि त्यांच्या आयुष्यात एवढे प्रॉब्लेम आले आहेत. फक्त स्वतःच्या बाळाच्या अस्तित्वासाठी बिचारी वेदू अजून काय काय त्रास करून घेईल. वाणी रडत प्रसादच्या कुशीत शिरते. तू खचून गेलीस तर वेदूला कोण सांभाळेल. अजून तिला खूप मोठी लढाई लढायची आहे. तिला आणि बाळाला काही होणार नाही. तू धीर धर. प्रसाद वाणीला समजावतो, पण तो पण खूप घाबरला होता. काही वेळाने डॉक्टर बाहेर येतात. वाणी आणि प्रसाद त्यांच्या जवळ जातात. डॉक्टर काय झालं, सगळं ठीक आहे ना. वाणी रडत बोलते. त्या पोटावर पडल्यामुळे त्यांचं रक्त खूप गेलं आहे आणि आता त्यांचे दिवस पण पूर्ण झाले नाहीत. अजून 7वा महिना चालू आहे, म्हणून बाळाची हालत पण नाजूक आहे. आम्ही पूर्ण प्रयत्न करू, पण बाळ किंवा आई दोघांच्या जीवाला धोका आहे, म्हणून तुम्हाला या फॉर्मवर सही करावी लागेल. डॉक्टर असं बोलून एक फॉर्म त्यांच्या हातात देतात. यात काय आहे. वाणी फॉर्म घेत बोलते. यात असं लिहिलं आहे की बाळ किंवा आई दोघांपैकी एकांचा जीव आम्ही वाचवू शकतो. डॉक्टर असं काही बोलू नका. दोघे पण आम्हाला पाहिजे आहेत. वाणी आता डॉक्टरवर ओरडत बोलते. तुमची परिस्थिती कळते आम्हाला, पण त्यांची हालत खूप नाजूक आहे. सध्या तुम्हाला काय ते लवकर डिसिजन घ्यावे लागतील. डॉक्टर बोलून परत ओटीमध्ये जातात. वाणी आता तुला स्वतःसोबत वेदूला सांभाळायचं आहे. तू फॉर्म भरून ठेव. मी बाकी फॉर्मॅलिटी पूर्ण करतो. प्रसादला पण आता अश्रू अनावर झाले होते. स्वतःच्या बहिणीची जागा दिली होती वेदूला त्याने. एक नर्स पळत बाहेर येते आणि वाणीला सांगते की पेशंटला तुम्हाला भेटायचं आहे. त्याशिवाय ऑपरेशन करू देणार नाहीत असा हट्ट धरला आहे. वाणी आत जाते तर वेदूच्या चेहऱ्यावर ऑक्सिजन मास्क होता. बाजूला खूप साऱ्या मशिनी होत्या. 2 नर्स पण होत्या. वेदू पण थोडी शुद्धीत वाटत होती. वेदू काय हट्टीपणा लावला आहे. बोलायला नंतर खूप वेळ आहे आपल्याला. गप्प ऑपरेशन करून घे. वाणी थोडं रागावत बोलते. पण माझ्याकडे जास्त वेळ नाही ताई. मला तुम्ही एक प्रॉमिस करा. वेदू बोलण्याचा पूर्ण प्रयत्न करत बोलते. वेदू वेड्यासारखं बोलू नको. काही होणार नाही तुला. वाणी पण आता खूप घाबरली होती. ताई प्लीज प्रॉमिस करा. जर मला काही झालं तर माझ्या बाळाला नीट सांभाळ कराल. मुलगी असली तरी. वेदू कळवळत बोलते. तू टेन्शन नको घेऊ. काही नाही होणार तुला. वाणी बोलते आणि प्रेमाने डोक्यावरून हात फिरवून बाहेर जाते. आता तिला अश्रू अनावर होतात. ती प्रसादला मिठी मारून रडते. तू काळजी करू नकोस. देव आहे. काही नाही होणार ते दोघांना. प्रसाद बोलून तिथल्या बेंचवर बसतो. आता वेळ सांगणार होती काय होणार आहे वेदूचं आणि बाळाचं. डॉक्टर नक्की त्या दोघांपैकी कोणाला वाचू शकतील की दोघं पण वाचतील. काय होईल वेदू आणि तिच्या बाळाचं हे पाहण्यासाठी आपल्याला पुढचा व्हिडिओ पाहावा लागेल. हा व्हिडिओ तुम्हाला कसा वाटला ते कमेंटद्वारे सांगायला विसरू नका. तुम्ही व्हिडिओ शेवटपर्यंत पाहिलात त्याबद्दल तुमचे मनापासून आभार. असेच नवनवीन व्हिडिओ पाहण्यासाठी व्हिडिओला लाईक करा, शेअर करा आणि आपल्या चॅनलला नक्की सबस्क्राईब करा. भेटूयात पुढच्या भागासोबत. तोपर्यंत धन्यवाद.